नॉर्मल याच्यात तेच म्हणतो मी, स्लॅब जेव्हा तुम्ही चेंज करतात आयडियली एका स्लॅब पासून दुसऱ्या स्लॅब पर्यंत जायला तुम्हाला 25 ते 30 दिवस लागतात. तुम्ही याच्यामध्ये बघसाल तर 10 ते 12 दिवसामध्ये तुम्ही स्लॅब चेंज करू शकता. म्हणजे तुम्ही कुठलीही बिल्डिंग बनताना पहिले पाहिलं असेल की लाल विटांची भिंत बनायची, लाल विटांची बिल्डिंग बनायची. तर आता तसं न करता डायरेक्टली ॲल्युमिनियमची एक ढाचा बनवला जातो ज्याच्यामध्ये डायरेक्टली कॉन्क्रीट ओततात आणि ती बिल्डिंग वरच्यावरती रिपीटेड केली जाते. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत कॉन्स्टो 2026 PICC मोसीच्या ग्राउंडवर. तर आपण आलेलो इथे एक स्टॉल आहे DEC इंडस्ट्रीजचा आणि त्यांचं ॲल्युमिनियम फॉर्मवर्क म्हणजे मायवन कन्स्ट्रक्शनसाठी जे टेक्नॉलॉजी यूज केली जाते, जे फॉर्मवर्क असतं त्यांचं हे फॉर्मवर्क आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे फॉर्मवर्क पाठीमागे त्याची पूर्ण असेंब्ली आहे. हा त्यांचा स्टॉल आहे. आपल्यासोबत आहे अनिकेत महाजन सर. नमस्कार सर. तर आम्हाला आपल्याला आज माहिती देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, ही नवीन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मायवन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असं याला म्हणतात. म्हणजे तुम्ही कुठलीही बिल्डिंग बनताना पहिले पाहिलं असेल की लाल विटांची भिंत बनायची, लाल विटांची बिल्डिंग बनायची. तर आता तसं न करता डायरेक्टली ॲल्युमिनियमची एक ढाचा बनवला जातो ज्याच्यामध्ये डायरेक्टली कॉन्क्रीट ओततात आणि ती बिल्डिंग वरच्यावरती रिपीटेड केली जाते. तर याचा फायदा असा असतो की तुमची बिल्डिंग जी आधी स्लॅब चेंज करायला 25 ते 30 दिवस लागायचे, आता तुम्ही 10 ते 12 दिवसामध्ये स्लॅब चेंज करू शकता. आणि यामध्ये सर बोला, कंटिन्यू करा. तुम्ही बघसाल आता हा असा ढाचा असतो पूर्ण बिल्डिंगचा. याच्यामध्ये हे एक्सटर्नल कॉर्नर्स आणि एक्सटर्नल वॉल्स असतात. याच्यामध्ये वरतून कॉन्क्रीट ओतल्या जातं आणि ही बिल्डिंग अशी सेम स्टेबल झालं, कॉन्क्रीट सेटल झालं की ही बिल्डिंग स्ट्रेट वरती घेतली जाते. सरळ हा ढाचा वरती लावला जातो. म्हणजे फ्लोअर टू फ्लोअर जेव्हा सेम रिपिटेशन असतात, म्हणजे तुम्ही आता बघताय पुण्यामध्ये भरपूरशे हाय राईज बिल्डिंग बनतायत G+22 G+25. त्याच्यामध्ये सारखं स्ट्रक्चर असतं खाली बेसमेंट पासून तर खालच्या फर्स्ट फ्लोअर पासून तर वरच्या फ्लोअरपर्यंत. तर हे सेम स्ट्रक्चर एक्झॅक्ट रिपीट व्हायसाठी खूप फायद्याचं आहे. आता याचा फायदा असा आहे की तुम्हाला टाइम कमी लागतो. वरतून जे कॉन्क्रीट वगैरे करावं लागायचं तुम्हाला आधी लाल विटेच्या भिंतीला, ते करावं नाही लागत. डायरेक्टली तुम्ही पुट्टी लावून पेंट करू शकता याला. आणि तर हा एक प्रश्न होता माझा सर, यामध्ये समजा आता RCC मध्ये कॉलम असतात, बीम असतात आणि भिंत असते, सर्व सोबत कास्ट होतं सर्व सगळं कॉलमसाठी पण कॉलम बॉक्सेस वेगळे असतात, वॉलसाठी वॉल्स वेगळ्या करतो आपण. म्हणजे सोबतच कास्टिंग केलं जातं. स्टेप बाय स्टेप वरती शिफ्ट केलं जातं. वॉल थिकनेस किती याची? वॉल थिंग 5 इंचीची आहे. 5 इंच वॉलसाठी हा फॉर्मवर्क आहे आणि हा इकडे स्टेअरसाठी. म्हणजे मित्रांनो कसं आहे जनरली याचं ज्यावेळेस एक फॉर्मवर्कचा एक सेट येतो, जो एक सेट घेतल्यानंतर जवळ 80 वेळेस ते कास्टिंग केलं जाऊ शकतं, बरोबर ना? 80 वेळेस तर मिनिमम करूच शकता तुम्ही. कंपनी टोल तुम्हाला 200-220 पर्यंत तुम्ही रिपिटेशन यूज करू शकता याच्यात. म्हणजे इथं त्याचा एक सेगमेंट तुम्ही बघू शकता. आता नाही, हे नाही, आता आमचा हा सिंगल एक प्रॉडक्ट होता. त्यासोबत आमचे जवळपास मल्टिपल 5 ते 6 प्रॉडक्ट आहे. म्हणजे आमचं एक 650 एकरचं कॅम्पस आहे हैदराबादमध्ये DEC इंडस्ट्रीजच्या नावाने. कंपनी ओन कॅम्पस आहे जिथे स्टार्टिंग फ्रॉम ॲल्युमिनियम फॉर्मवर्क, ॲल्युमिनियम विंडोज, UPVC विंडोज, वुडन डोर्स, फायर रेटेड डोर्स, इलेक्ट्रिकल पॅनल्स, हे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही तिथे मॅन्युफॅक्चर करतो. इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे आमचं. आम्ही भरपूरशा मोठ्या कंपनीजसाठी वुडन डोर्स जे ते स्वतः OEM म्हणून सप्लाय करतो आहेत. तर म्हणजे भरपूरचं एक्सपान्शन वगैरे प्रत्येक प्रॉडक्टमध्ये. आता हे तुम्ही बघसाल तर हे वुडन डोअर्स पण आहेत. आपले विंडोज आहेत तिकडे, हे पण तुमचे प्रोडक्ट्स, हे पण आमचे प्रोडक्ट्स आहेत. तिकडच्या साईडला तुम्ही बघसाल तर फायर रेटेड डोअर पण आहे आपल्याकडे. म्हणजे जे स्टेअर केस मध्ये लागतात हे पण आमचे प्रोडक्ट्स आहेत. आणि हा जो सेट आहे हा म्हणजे एक रूमचा सेट आहे. म्हणजे आपलं थोडक्यात एक स्टेअर केस म्हणजे आम्ही सेटअप दाखवायसाठी म्हणून एक बांधलेले आहे की स्टेअर केस अशा दिसतील तुमच्या. माझा एक क्वेश्चन होता की जनरली किती एरियासाठी एक सेटअप यूज करू शकतो आपण? म्हणजे एका वेळेस किती कास्टिंग करू शकतो? किती एरियासाठी कास्टिंग? नाही, एरियाचं काही लिमिटेशन नाही. तुमचं जेवढं डिझाईन आहे त्या हिशोबाने आम्ही कस्टमायझेबल प्रॉडक्ट आहे. तुमचा जसा डिझाईन आहे आम्ही त्या हिशोबाने तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतो. जनरली वेळ किती कमी होतो कन्व्हेन्शनल ब्रिक वर्क मध्ये किंवा कन्व्हेन्शनल याच्यामध्ये नॉर्मल याच्यात तेच म्हणतो मी, स्लॅब जेव्हा तुम्ही चेंज करतात आयडियली एका स्लॅब पासून दुसऱ्या स्लॅब पर्यंत जायला तुम्हाला 25 ते 30 दिवस लागतात. तुम्ही याच्यामध्ये बघसाल तर 10 ते 12 दिवसामध्ये तुम्ही स्लॅब चेंज करू शकता. म्हणजे 10 दिवसात एक स्लॅब किंवा एक पूर्ण 10 ते 12 दिवसामध्ये एक सिंगल स्लॅब, एक सिंगल एक फ्लोअरचं काम, एक फ्लोअर पूर्ण 10 दिवसात 10 ते 12 दिवसात जास्तीत जास्त पूर्ण स्ट्रक्चरल त्याचं जे काम आहे. म्हणजे स्ट्रक्चरल फिनिशिंगला जो आपला 1 महिना 2 महिने लागतात तो जनरली याच्यामध्ये 10 दिवसात तुम्ही पूर्ण कास्टिंग. परत जुन्या याच्यामध्ये कसं लाल विटेला तुम्हाला वरतून कॉन्क्रीट लावावं लागायचं, सिमेंट लावून तुम्ही कव्हरिंग करायचं, प्लास्टर जे म्हणतो आपण, हे करून प्लास्टर, त्याच्यावरती मग पुट्टी आणि जिप्सम आपण जे काही करायचं ते. आता याच्यामध्ये ऑलरेडी तुमचं कॉन्क्रीट असल्यामुळे तुम्हाला वरतून काही करायची गरज नाही. पुट्टी अप्लाय करून फिनिशिंग पण रेडी होऊ शकते. तर तुम्ही बघू शकता हे स्टेअरकेस पण इथं डिझाईन आहे. ही स्टेअरकेसचं कास्टिंग आहे. म्हणजे स्टेअरकेसचा पण हा मोल्ड आहे. ऍक्च्युली यामध्ये कुठे आपलं कोणतं म्हणता येतं ॲल्युमिनियम फॉर्मवर्क किंवा स्वतः जे आपलं स्टील फॉर्मवर्क किंवा जे वुडन फॉर्मवर्क असतं ते या ठिकाणी नाहीये. हे पूर्ण ॲल्युमिनियम सेट आहे फॉर्मवर्कचा. तर तुम्ही बघू शकता यामध्ये पूर्ण स्टेअर्स हा पूर्ण एक याच्यामध्ये एक सिंगल वे मध्ये हा पूर्ण कास्टिंग आहे. 2 फ्लाईट्स आहे.
ही पण फ्लाईट्स आणि लँडिंग तिकडे, म्हणजे हे पूर्ण सोबत कास्टिंग होतं. यामध्ये जनरली कसं होतं आपल्याकडं की आपण एक फ्लाईट कास्ट करतो, त्यानंतर लँडिंग कास्ट होते, नंतर सेकंड फ्लाईट कास्ट होते. तर यामध्ये हा पूर्ण सेट सोबत कास्ट होऊ शकतो. तर ही अशी टेक्नॉलॉजी आज बऱ्याचशा प्रोजेक्ट्समध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये खूप सारे मोठे मोठे प्रोजेक्ट्स या ठिकाणी यूज करताय. तर हळूहळू महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील ही टेक्नॉलॉजी लवकरच काळात येईल आणि जे कन्स्ट्रक्शनचा जो स्पीड आहे तो या टेक्नॉलॉजीमुळे नक्कीच कमी होईल. विला प्रोजेक्टला पण आपण हे वापरू आणि याची शकतो. कॉस्ट किती जाते? याची अराउंड तुम्ही बघसाल तर 9,500 ते 10,000 पर्यंत पर स्क्वेअर मीटरची याची कॉस्टिंग जाते. पर स्क्वेअर मीटर. पर स्क्वेअर मीटरची कॉस्टिंग Okay. जाते. आणि जर तुम्ही पर स्क्वेअर मीटरचं वेट विचाराल तर जवळपास 22 kgच्या आसपास पर स्क्वेअर मीटरचं वेट जाते. पर स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणतः एक हाऊस होल्ड जे असतं ते 50 ते 60 स्क्वेअर फीटचं असतं. राईट. बिल्डिंग जे वॉल्स असतात त्याचं मेजरमेंट एक्झॅक्टली बरोबर. म्हणजे एक स्क्वेअर मीटर साठी कितीचा रेट आपला? 9,500 ते 10,000 म्हणजे रेट हा कसा आहे, वन टाइम कॉस्ट आहे, याच्यानंतर रिपिटेशन खूप आहेत. तर तुम्ही हे परत दुसऱ्या बिल्डिंगला पण वापरू शकता तुम्हाला पाहिजे तसं. आणि याच्यामध्ये फिनिशिंग असेल किंवा मटेरियल वेस्टेज याच्यामध्ये खूप कमी होतं. परत तुम्ही हेच मटेरियल जर का तुम्हाला स्क्रॅप व्हॅल्यू मध्ये द्यायचं आहे तर तुम्हाला 40 to 50% रिटर्न त्याच्यापासून पण येतात. म्हणजे ते पण तुम्ही एक अर्निंग करू शकता कारण की अल्युमिनियमची स्क्रॅप व्हॅल्यू भरपूर आहे. म्हणजे जर रिपिटेशन्स सरांच्या म्हणण्याप्रमाणे जर रिपिटेशन 80 रिपिटेशन झाले तुमची कॉस्ट पण वसूल होईल, त्यानंतर याची 40% याची स्क्रॅप व्हॅल्यू येते. ठीक आहे सर, धन्यवाद आपल्याला माहिती दिल्याबद्दल. अतिशय चांगली टेक्नॉलॉजी आणि सरांची जी कंपनी आहे DEC इंडस्ट्रीज त्यांचा हा स्टॉल होता. सर थँक्यू.